आजचा तरुण सगळं सहन करतो. अपयश, अपमान, ताण, एकटेपणा, पण स्वतःवरचा विश्वास हळूहळू हरवत चाललाय. आणि अशाच वेळी एक आवाज आजही कानात घुमतो. उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. हा आवाज आहे स्वामी विवेकानंदांचा, जे सांगतात तू कमजोर नाहीस, तुझ्यात अपार शक्ती आहे, फक्त ती ओळखायची आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुला वाटत असेल की आयुष्य तुझ्या विरुद्ध आहे, तर स्वामी विवेकानंदांचे विचार तुला स्वतःसाठी उभं राहायला शिकवतील. चला तर मग आज ऐकूया तरुणाचं आयुष्य बदलणारं स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. एकाच वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दिवसातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे केले नाही तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहेत, दररोज कोणीतरी निंदक आहेत, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यांनी समजावं आपला रस्ता योग्य आहे. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद, गर्व किंवा भूक असो. माणसात कितीही शहाणपण असेल, पण त्यांच्यात सत्य बोलण्याचे आणि स्वीकारण्याचे साहस नसेल तर त्यांच्या शहाणपणाला काडीचीही किंमत नसते. इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. कदाचित आज कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, कदाचित अपयशांनी तुमचं मन मोडलं असेल, कदाचित तुम्ही एकटे लढत असाल, पण लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही कमजोर नाहीत, तुम्ही अपयशी नाहीत, तुम्ही भक्तीचे सागर आहात. जग तुमच्यावर शंका घेईल, लोक हसतील, तुमची थट्टा करतील, पण तुम्ही थांबू नका, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला हरवू शकणारं या जगात काहीच नसतं. आज एकच वचन स्वतःला द्या की हार मानणार नाही, की थांबणार नाही. मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार. उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत कधीही थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण स्वामी विवेकानंदांचे विचार कमजोर माणसासाठी नाहीत, तर भविष्य घडवणाऱ्या तरुणांसाठी आहेत.
जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.